पुढची विशेष बातमी आपण बघूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळांवरती सत्ताधाऱ्यांनी टीकेची तोफ डागली आहे, तर सपकाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळांनी केला आहे। त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। राज्यात टिपू सुलतानवरून वादाचा भडका उडालाय। याला कारण ठरलंय ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। टिपू सुलतानवरून या वादाची सुरुवात झाली ती मालेगावमधून। मालेगाव पालिकेतील नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता। शिवसेना आणि भाजपनं त्या फोटोवरून आक्रमक पवित्रा घेतला, तसंच तो फोटो हटवण्याची मागणीही केली। या वादानंतर या दालनातील टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला। मात्र याच वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच वक्तव्यावरून भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ टाकली। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील, काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे। खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे। राहुल गांधीची वाट बघू। राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल। आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे। आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वक्तव्यावर सपकाळ यांनी सारवासारव केली। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला। मूळ मला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं माझं वक्तव्य आहे। त्या वक्तव्याला तोड मरोडून त्याला दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे। मी चर्चेला तयार आहे। जो प्रश्न विचारला होता त्या उत्तराच्या अनुषंगाने माझं विधान आहे, शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे। दहचा माग करण्याची भाजपला जुनी सवय असल्याची टीका सपकाळांनी केली। भाजपला हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्यात रस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे। भारतीय जनता पक्ष राहुल सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी या आपल्या दप्तरी पदरी ठेवलेल्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा बद्दल अपशब्द वापरण्याकरता यांनी मुद्दाम पदरी ठेवलेला आहे का, असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो।
शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय. मात्र टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर सवालांच्या फैरी टाकलंय. टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता? टिपू सुलतानवरून राजकीय वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दक्षिण भारतात यावरून अनेकदा राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालंय. आता हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.